लोकांकडनं घरकुलाच्या बाबतीमध्ये, विहिरीच्या बाबतीमध्ये पैशाची मागणी होते। यापूर्वी देखील मंगेश साबळे सरपंच यांनी नोटा उधळल्या होत्या या ठिकाणी। आज देखील तो प्रकार बंद नाही झालेला। लोकांचा आरोप आहे। कसला आरोप आहे? पैसे घेतले जातात, घरकुल द्या, विहीर द्या, गायगोटा द्या, कुठली योजना असेल पैशाशिवाय कोणतीच योजना पूर्ण होत नाही इथं। कोण म्हणलं? लोकांचे आरोप आहेत, आमच्या जो प्रतिक्रिया आहे। सांगा सांगा बिंदास सांगा, शेतकरी राजा खरा बोलत असतो, खोटा बोलत नाही, तुम्ही खरं बोला। पैसे घेऊन बी काम नाही होते। किती दिले आकडा सांगा, आकडा सांगा। मुख्य कार्यकारी अधिकारी तुमची दखल घेतील, जिल्हाधिकारी घेतील, एवढं मी शब्द देतो तुम्हाला। तुमचं जर काम झालेलं असेल, तुमचं बिल टाकणार कसं नाही, आपण त्याच्यासाठी भूमिका घेऊ। चला, विनामूल्य सेवा राहते, बोल बिंदास बोल, खरं सांगा इमानदारी, किती पैसे दिले? 10,000 दिले। बर, 10,000 रुपये दिले। गट विकास अधिकारी म्हणतात की एमआरजीएसच्या अंतर्गत शेतकऱ्यांची लूट होते का? 100% होते। हा? काय म्हणून लूट होते, कशासाठी लूट म्हणजे कोणता बी काम मंजूर हा. करायचं बगैर पैशाचं होतच होतच नाही होतच आम्ही केव्हा आलो होतो, काय सांगतात इलेक्शन ड्युटीला कोणी पुढे बर, कोणी पुढे तेच कारण सांगा अर्धे कर्मचारी गायबच असते काय कधी बी। हो आता नमस्कार, मी दैनिक बुलंदशक्ती मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर, आपलं बोल बिंदास बोल मध्ये मी सहर्ष स्वागत करतोय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आपण फुलंब्री तालुक्यामध्ये आलोय। माझ्या पाठीमागे बघता ही पंचायत समिती आहे। पंचायत समितीच्या संदर्भामध्ये आजचा आपलं बोल बिंदास बोल असणार आहे। हा मतदारसंघ जो आहे आमदार अनुराधा चव्हाण यांचा आहे आणि खासदार कल्याण काळे आहेत आणि या ठिकाणी गटविकास अधिकारी उषा मोरे म्हणून आहेत। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे उघडाडोळे बघा नीट, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी। तुमच्या जिल्ह्यात जणू काही सर्व शासकीय कार्यालय राम भरोसे आहेत। पंचायत समिती या ठिकाणी बघताय आपण, फुलंब्री पंचायत समिती आहे। बोल बिंदास बोलच्या माध्यमातून आपण सातत्यानं तहसील कार्यालयाची देखील फोन कॉल केली होती। आता आपण पंचायत समितीमध्ये येऊन पोहोचलो आहोत। पंचायत समितीचा कारभार कसा आहे याचा वास्तव आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला 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 चला, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, बांधकाम विभाग पहा, पंचायत समितीचा कर्मचाऱ्यांची अवस्था पहा। 4 वाजलेत, आता दुपार होऊन गेली आहे, जेवण खाऊन मी कर्मचारी आलेले नाहीये, बघू शकता 4 वाजलेले आहेत। या ठिकाणी पंचायत समिती या ठिकाणी आहे फुलंब्रीची। आमदार अनुराधा चव्हाण आहेत, खासदार कल्याण काळे आहेत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आहेत, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आहेत। ग्रामविकास मंत्री, तुमच्या राज्यामध्ये कशा पद्धतीनं पंचायत समितीचा कारभार आखला जाऊ शकतो का? पंचायत विभाग आहे, राम भरोसे आहे, कोणी या ठिकाणी मारून जा, एक कर्मचारी तुम्हाला सापडणार नाहीये। सर्व काही पंचायत समिती राम भरोसे आहे। पैसा पाहिजे, फक्त पगारी पाहिजे, दरमहा घरकुल आलं दे पैसा, विहीर आली दे पैसा, सगळा पैसाच पाहिजे, फक्त काम नाही करायचं। कोणी या लुटल्या जासन, फक्त एवढं ध्येय धोरण या ठिकाणी पंचायत समितीच्या वतीनं राबवल्या जात आहे। श्रीमती उषा सुमन वामनराव मोरे या गटविकास अधिकारी आहेत। चुकीचं नाही बोलायचं। मी काय चुकीचं काय बोललोय? आहेत दाखवतो ना आता, आमच्या व्हिडिओमध्ये आहेत दिसणार आहेत ना असं हे बाबा, आहेत तुम्ही आता ताई तर बोला ना, मग कर्मचाऱ्यावर काय कारवाई करणार? कर्मचारीच नाही आहेत माझे कोणत्या ठिकाणी? कर्मचारी इलेक्शनला आहे। बर, इलेक्शनला आहे। हा, बर, लोकांकडनं घरकुलाच्या बाबतीमध्ये, विहिरीच्या बाबतीमध्ये पैशाची मागणी होते। यापूर्वी देखील मंगेश साबळे सरपंच यांनी नोटा उधळल्या होत्या या ठिकाणी। आज देखील तो प्रकार बंद नाही झालेला। लोकांचा आरोप आहे। कसला आरोप आहे? पैसे घेतले जातात, घरकुल द्या, विहीर द्या, गायगोटा द्या, कुठली योजना असेल पैशाशिवाय कोणतीच योजना पूर्ण होत नाही इथं। कोण म्हणलं? लोकांचे आरोप आहेत, आमच्या जो प्रतिक्रिया आहे कसले प्रतिक्रिया? दाखव मला. दाखवतोय आम्ही। आता चालू याच्यातच घेणार आहे, चालू घेतल्यात काही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहेत आमच्या। आम्ही म्हणणं उचलली जीभ लावली टाळवलं असं होणार नाही ते। तुम्ही विनाकारण आरोप नका करू। आरोप नाही करत आम्ही। हे ऑनलाईन मंजूर होता, बर, त्याच्यामुळे कुणाकडून पैसे घेणे किंवा हे करणे आमच्या कार्यालयात कधीही घडलं नाही, आतापर्यंत एकदाही घडलेलं नाही। बर, आणि मंगेश साबळे यांनी नोटा उधळल्या होत्या, मग माझ्या पैसे काळात मागितले नव्हते, मग. माझ्या काळात नव्हते। मग आता देखील तो प्रकार बंद नाही झालेला। मी त्या काळात नव्हते, त्यावेळेस दुसरे गट विकास अधिकारी होते, मी नव्हते त्या काळात. बर, आता व्हिडिओमध्ये आम्ही दाखवणार लोकांची प्रतिक्रिया की पैसे घेतल्याची। नाही, आता कुठे भूमिका घेणार आहे का तुम्ही निलंबित करण्याच्या कर्मचाऱ्याला, जर लोक बोलतायत तर? नाही नाही, लोक म्हणजे खोटं बोलताय असं वाटतं? माझ्याकडे ऐका, पहिली गोष्ट माझ्याकडे एकही अशी कंप्लेंट नाही आलेली की कुणी पैसे मागितले किंवा काय। कर्मचाऱ्यांनी माझ्या कर्मचाऱ्यांनी लाभार्थ्याकडून पैसे मागितले असं एकदाही कुठेही माझ्याकडे कंप्लेंट आलेली नाही। आता आम्ही व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत, ठीक आहे, कारवाई करणार। करणार। चला, गटविकास अधिकारी यांनी जे पैसे लाचखोर घेणारे लाचखोर जे कर्मचारी अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची इथं शाश्वती दिलेली आहे। बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले। पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत कारवाई किती लोकांवरती केली जाणार आहे। मी तिची पोल कॉल करतोय।
ही पंचायत समिती अत्यंत सुसज्ज बांधलेली इमारत आहे. या ठिकाणी बघू शकता आता ही संजय गायकवाड म्हणून आहे, सहाय्यक गट विकास अधिकारी. ते आहेत का? त्यांच्या कार्यालयात कर्मचारी आहेत का? ते कर्मचारी आहेत, टापटीप आहेत, मस्त ओळखपत्र आहे. आणि बाकी कर्मचाऱ्यांचे बघू शकता एकदम छान आहे. बघू शकता कसे संगणक आहेत, एकदम टिपटाप, सगळ्या खुर्च्या एकदम टिपटाप आहेत. या ताई आहेत, बाकी कर्मचारी नाही आहेत. इथं गट विकास अधिकारी तुम्ही बघता का ते इथं? नाही ते ट्रेनिंगला गेले बरं. होते, सर. इथं गट विकास अधिकारी कसा एक इलेक्शन ड्युटी आहे बापू. काय वाटतं भाऊ या पंचायत समितीबद्दल? काय काम होतं? आम्ही केव्हा आलो तर काय सांगता इलेक्शन ड्युटीला आहे, कोणी कुठे बरं. कोणी कुठे तेच कारण सांगा. अर्धे कर्मचारी गायबच असते काय. कधी बी हो आता इलेक्शनचं तुमचं काय काम होतं? आणि माझं झालेलं आहे. बरं, तुमचं काय काम आहे? विहिरीबद्दल किती दिवसापासून एरीचे खड्डे मारताय? 4 वर्ष 4 वर्ष. असं मग किती 4 वर्षात किती खर्च झाला येण्या जाण्या? खूप झाला. मग आतापर्यंत इकडं मेन बघा. बिलच नाही भेटलंय आतापर्यंत. बर, मंजूर झाली? मंजूर झाली, विहीर झाली. किती खर्च आला मेरीला? आम्हाला 4 लाख रुपये. 4 लाख खर्च आला. खिशातून किती गेले? 4 लाख 4 लाख खिशातून. शासनाने 1.5 लाख दिले आता लोक. हं. आतापर्यंत अजून बाकी मग खरं सांगा, प्रेक्षक लाखो बघणार आहेत तुम्हाला, ग्रामविकास मंत्री बघणार आहेत तुम्हाला. खरं सांगा, इथल्या कर्मचारी अधिकाऱ्याला तुम्ही खिशात किती पैसे टाकले आतापर्यंत? दलाला मार्फत असो किंवा स्वतः तुम्ही दिले काय आता थोडे किती दिले? किती? खरं सांगा. तुम्ही शेतकरी आहात, तुमच्यामुळे अनेक शेतकऱ्यांना न्याय भेटू शकतो तुमच्या सत्यतेमुळे, आणि तुम्हालाही भेटू शकतो. पैसेच झालं, पण मग काम तर व्हायला पाहिजे. किती दिले? किती दिले? दिले आता ते आकडा नाही सांगू शकत. तरी एक अंदाजे सांगा. सांगा, बिंदास सांगा. शेतकरी राजा खरा बोलत असतो, खोटा बोलत नाही. तुम्ही खरं बोला. पैसे देऊन बी काम नाही होते. किती दिले? किती दिले? आकडा सांगा, आकडा सांगा, आकडा सांगा. मुख्य कार्यकारी अधिकारी तुमची दखल घेतील, जिल्हाधिकारी घेतील, एवढं मी शब्द देतो तुम्हाला. तुमचं जर काम झालेलं असेल, तुमचं बिल टाकणार कसं नाही, आपण त्याच्यासाठी भूमिका घेऊ. चला, विनामूल्य सेवा राहते. बोल बिंदास बोल. खरं सांगा इमानदारी, किती पैसे दिले? 10,000 रुपये दिले. 10,000 दिले. बर, 10,000 रुपये दिले. गट विकास अधिकारी म्हणतात की 1 रुपया दिल्या जात नाही. कुणाला म्हणून दिले तुम्ही? तुमचं नाव काय? कर्मचारी. माझं नाव शिवाजी बोराडे, कुठलं गाव आहे? बागुळा. वाघोळा. 10,000 रुपये घेतले. कुणाला दिले तुम्ही 10,000? इंजिनियरला दिले? कुणाला दिले? नाही, ज्याला आपण बघताय 10,000 रुपये एक विहिरीसाठी शेतकऱ्याकडनं घेतली जातात. सगळे पळताय, सत्य बोला शेतकरी बांधव. आता आपण अभिलेख कक्षामध्ये आलो आहे. या अभिलेख कक्षाला बघू शकता, निवडणुकीचं कारण दाखवताय गट विकास अधिकारी. अभिलेख कक्षाला पूर्ण कुलूप आहे आणि हे अभिलेख कक्ष बंद आहे. मध्ये गट्टे आहेत, बघू शकता अभिलेख कक्षात. कुणी अभिलेख घ्यायला आलं तर कुणी तुम्हाला भेटणार नाहीये. पंचायत समिती फुलंब्रीचं बघू शकता, पाणी टंचाई विभाग पूर्ण कुलूप बंद आहे, सगळं पॅक आहे. कर्मचारी तर मध्ये पाहायचं कामच नाहीये. रोजगार हमी योजनेचा विभाग आहे हा. इथल्या नागरिकांनी सांगितलं, परंतु इथं फलक लावण्यात आलेला नाहीये. म्हणजे एमआरजीएस म्हणजे अत्यंत अर्थपूर्ण संबंध असणारा आणि शेतकऱ्याला लुटणारं आणि गावकऱ्यांना लुटणारं, सर्वांनाच लुटून खाणारं खातं म्हणजे रोजगार हमी योजना. आधा तुम्हारा आधा हमारा. इथं कर्मचारी हजर आहेत, ज्यांचं अभिनंदन आहे. हे कर्मचारी हजर आहे, अभिनंदन आहे. इथं पण हे कर्मचारी हजर नाहीये. यांच्या बाबतीत काय सांगावं? यांच्या खुर्चीला काय काटे लागले, काय लागले माहिती नाही. दादा, काय एमआरजीएसच्या बाबतीमध्ये काय सांगणार आहे? एमआरएनजीची फार बिकट परिस्थिती आहे. कशी? मी वाघोळा गावाचा उपसरपंच आहे. बर, हा पण वारंवार हा व्हिडिओकडे आल्यानंतर व्हिडिओ बी उपसरपंचाला काही सरळ बोलत नाही बर. आणि आलेल्या योजना पण सांगत नाही. बर. अशी एमआरएनजीची परिस्थिती आहे. एमआरजीएसच्या अंतर्गत शेतकऱ्यांची लूट होते का? 100% होती. हा? काय म्हणून लूट होते? कशासाठी लूट म्हणजे कोणता बी काम मंजूर हा. करायचं तर बगैर पैशाचं होतच नाही. होतच नाही? होतच नाही. उदाहरण काय? पैसे लागते. कुठलं काम? एमआरएनजी वीर असो, हा, तुमचं घरकुल असो. घरकुलासाठी पर घरकुल काय घेतलं जातं? काय 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 चालू आहे का इथलं? बरं, घरकुलला 3,000 घेते, 5,000 रुपये घेते. बर. आणि विहिरीला? विहिरीचा रेट विचारूच नका तुम्ही. ह्या तालुक्याचे रेट हा, 30,000, 40,000, 50,000 पर्यंत रेट आहे इथे. बरं. हे रेट 30,000 हे कुठपर्यंत जातात? हे व्हिडिओ पर्यंत जातं. व्हिडिओ पर्यंत ना? आपण बघू शकताय, आपण लाईव्ह मध्ये सगळे प्रक्रिया बघतोय. गट विकास अधिकारी यांच्यापर्यंत देखील पूर्ण 30,000 रुपये विहिरीचा पूर्ण हा काही पूर्ण एकंदरीत खर्च जातो तिथपर्यंत. पैसे एवढे लागतात तरी कशाला?
पंचायत समिती कार्यालयाशी संलग्न हे कार्यालय आहे. एक तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष फुलंब्रीचा आहे. या ठिकाणी एक अधिकारी आहेत, कर्तव्य इथं पार पाडताना आपल्याला दिसत आहे. परंतु इथं बघता तालुका व्यवस्थापक नाहीये. आनंद जाधव तालुका दुसरे एक व्यवस्थापक नाहीये. हे तिन्ही अधिकारी नाही आहेत. त्यांनी मात्र तिथं आहे, अभियान व्यवस्थापक आहे, त्याचं अभिनंदन आहे. बाकी अधिकारी गेलेत कुठं? पंचायत शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असं काही जे काही बोललेलं आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बोललेलं आहे. आणि हे वाघिणीचं दूध ज्या शिक्षण विभागाच्या अंतर्गत पाजलं जातं ते तालुक्याचं शिक्षण अधिकारी कार्यालय आहे. आणि इथं बघू शकता एकच कर्मचारी आहे तिथं या ठिकाणी हजर. बाकी कुठेच कर्मचारी एकट्याच्या भरोशावर तालुका का? तुमचं पद काय आहे सर? कनिष्ठ साहेब. कनिष्ठ साहेब. आणि गट शिक्षण अधिकारी इथं तिकडचं कार्यालय तिकडे. तिकडे बघू शकता कार्यालय बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय आहे फुलंब्रीचं. आणि या ठिकाणी कशा पद्धतीनं कर्मचारी अधिकारी आहेत का हजर आपण पाहणार आहोत. पर्यवेशिका कक्ष आहे. इथं पर्यवेशिका कक्षामध्ये कोणी नाहीये, बघू शकता खुर्च्या खाली आहेत. या ठिकाणी कुलूप बंद आहे. ही खुर्ची देखील आता खाली आहे. ही खुर्ची देखील खाली आहे. एक कर्मचारी हजर आहे. काय हो तुमचं पद काय आहे? एवढं कर्तव्य कसं का पार पाडता येते? लई इमानदार दिसायला तुम्ही एकटे. नाही इमानदार नाही तुम्ही, मग कसे बाय म्हणत काय? बाल विकास प्रकल्प अधिकारी आहे, त्यांचं नाव नाही देण्यात आलेलं इथं. बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची पूर्ण खुर्ची बघू शकता. या ठिकाणी खुर्ची खाली आहे, कुसळ पडलेली आपण बघू शकता, पूर्ण खाली आहे. राम भरोसे बाल विकास प्रकल्प अधिकारी तालुक्याचं कार्यालय आहे. काही देणं घेणं नाही. अंगणवाडी अंतर्गत असतील, इतर विषयाशी संलग्न असतील त्यांना काही देणं घेणं नाहीये. तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय फुलंब्रीचं आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय अंतर्गत आरोग्य केंद्र असतील, आरोग्य उपकेंद्र असतील, ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा असेल, या कार्यालयाअंतर्गत चालतं. फुलंब्रीचं तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय इथं फलक लावण्यात आलेलं नाही. कोण आरोग्य अधिकारी आहे काही माहिती नाहीये. आता 4 वाजून गेलेले आहेत, 4:30 वाजताय. आपण बघता हे कर्मचारी हजर आहे, त्यांचं अभिनंदन आहे. इथं एक कर्मचारी हजर आहे, अभिनंदन आहे त्यांचं. परंतु इथं कर्मचारी हजर नाहीये. इथं देखील आपण बघू शकता हे कर्मचारी नाहीये. चला 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 फुलंब्रीच्या तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाची पोलखोल चालू आहे. बोलच्या माध्यमातून लोकांना शिक्षण आणि आरोग्य मोफत जर असलं तर देशाचा जो शेतकरी राजा आहे, बळीराजा आहे, आपला कणा ताटमानेनं उभा राहू शकतो. परंतु इथं आरोग्य यंत्रणावर करोडो रुपये खर्च आरोग्य मंत्री करतात, प्रकाश आंबेडकर. पहा फुलंब्रीच्या आरोग्य यंत्रणेचा हा भोंगळ कारभार बोलच्या माध्यमातून आपण चावट्याला आणतोय. हे कर्मचारी हजर आहे, प्राप्तीपळे ओळखपत्र आहे, सगळे व्यवस्थिशीर आहे. अभ्यर्थ्यांना भेटण्याची वेळ आहे 3 ते 5, 4:30 वाजले. आता बँका आल्या. दैनिक बुलंदशक्ती मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर आलेले भेटायला प्रसन्न भाले यांना. परंतु आता भेटावं काय कर्मचारी आहेत का मध्ये? आहेत. मिटिंगचाच बहाणा आहे. कधी बी काही सांगितलं का मिटिंगच आहे. बघू शकता बंद आहे सगळं काही. इथं ग्रुप आहे पूर्ण सगळं काही. म्हणजे कोणी आलं, तक्रार घेऊन आलं, दुखणं घेऊन आलं, काही इथं सुविधा उपलब्ध नाही. अपना काम बनता भाड में जाय जनता. महिना झाला की टाका एटीएम काढा पैसे. आरोग्य यंत्रणेचा हा ढसाळ कारभार बोलच्या माध्यमातून आपण चौटावर आणलाय. आपण बघू शकता कार्यालय उपविभाग उपअभियंता जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग फुलंब्री. बघू शकता मुख्य कार्यकारी अधिकारी. इथं हे फुलंब्रीचं कार्यालय आहे. या कार्यालयात प्रत्येक कर्मचारी काका आहेत. काकाचं खूप खूप अभिनंदन आहे. प्रामाणिक कर्मचारी दिसतात. इथं खुर्च्या जर बघितल्या तर बघता यांचं हे पण निघालं नाही. कापड नव्या आहेत, पा कोऱ्या करकरीत आहेत. परंतु तुम्हाला माहितीये का या खुर्च्यावरती निवडुंगाचे कार्बिटीचे सगळे काटे चोचलेले आहेत. आणि त्याच्यामुळे याच्यावर बसला तर काय त्रास होऊ शकतो. मुळे बावनकुळे जिल्हाधिकारी निष्क्रिय आहेत, मुख्य कार्यकारी अधिकारी निष्क्रिय आहेत. यांच्यावरती कार्यवाही होणं अत्यंत गरजेचं आहे. सातत्यानं आपण सतत फुलंब्री असेल, जिल्ह्यातली कार्यालय असतील, सर्व काही भोंगळ कारभार दाखवलेला आहे. परंतु कारवाई का होत नाही याचा अर्थ तुम्हाला संबंधित अधिकाऱ्याकडून काही महिनाकाठी काही भेटताय का, असा प्रश्न संबंधित जिल्ह्यातील नागरिक उपस्थित करू लागलेले आहेत.